निफाड तालुक्यातील विंचूर शहरापासून अवघ्या 2 ते 2.5 किलोमीटर अंतरावर असलेल्या किसनवाडी उर्फ कृष्णवाडी या परिसरामध्ये बिबट्याचा वावर आढळून आला. 29 डिसेंबरला स्थानिक शिक्षक केंद्र आणि क्षीरसागर यांना बिबट्याचं दर्शन झालं. त्यांनी आणि पत्रकार सुनील क्षीरसागर यांनी प्रसंगावधान राखत तात्काळ याची माहिती वन विभागाला दिली. या माहितीची आणि वेद न्यूजच्या बातमीची गंभीर दखल घेत वन विभागानं अत्यंत कार्यतत्परता दाखवत परिसरामध्ये पिंजरा लावलाय. वन विभागाची कौतुकास्पद कामगिरी असल्यानं ही बिबट्या असल्याची माहिती मिळताच वन विभागानं अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या तातडीनं या ठिकाणी घटनास्थळी धाव घेतली आणि दाखल झाले. वन परिक्षेत्र अधिकारी येवला राहुल घुगे, वन परिमंडळ अधिकारी जयप्रकाश शिरसाट, वनरक्षक विंचूरचे विजय धोंदे आणि आधुनिक बचाव पथक निफाड यांनी संयुक्तरित्या मोहीम राबवत बिबट्याला जेरबंद करण्यासाठी त्वरित पिंजरा लावला. वन विभागाच्या या वेगवान हालचालींबद्दल स्थानिक नागरिकांनी अधिकाऱ्यांचे आभार मानले असून त्यांच्याबद्दल सहानुभूती व्यक्त केली आहे. तात्पुरता दिलासा नको, कायमस्वरूपी उपाय हवा. वन विभागानं पिंजरा लावला असला तरी ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण कायम आहे. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार या भागामध्ये बिबट्या येण्याची ही दुसरी-तिसरी वेळ असून अनेकदा बिबट्याला पिंजऱ्यात पकडून दूर जंगलात सोडलं जातं, मात्र तो पुन्हा मानवी वस्तीकडे वळतो. त्यामुळे केवळ पकडून सोडून देण्यापेक्षा शासनानं बिबट्यांची नसबंदी करणं किंवा त्यांच्या कायमस्वरूपीचा बंदोबस्तासाठी ठोस उपाययोजना कराव्यात अशी आग्रही मागणी किसनवाडीतील नागरिकांनी केली आहे. नागरिकांना यावेळेस सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला असून बिबट्याचा वावर लक्षात घेता वन विभागानं गावकऱ्यांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे. बिबट्या प्रामुख्याने लहान मुलांवर हल्ला करण्याची शक्यता असल्यानं पालकांनी मुलांची विशेष काळजी घ्यावी. रात्रीच्या वेळी या परिसरात मोटरसायकलवरून प्रवास करणे टाळावे. अत्यावश्यक कामांसाठी बाहेर पडताना हातात काठी, बॅटरी आणि मोबाईलचा वापर सोबत ठेवावा. वन विभागाच्या कर्मचारी आणि आधुनिक बचाव पथक परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. वेद न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील क्षीरसागर, विंचूर.